पहिली, कारण तू रस्त्यावर थुंकलास ना म्हणून. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं हा गुन्हा आहे. हो मॅडम. ही त्या आजोबांचा अपमान केलास ना त्याच्यासाठी. आणि अरे मेरी बात तो सुनो. तू केलेल्या सगळ्या चुका तुझ्या लक्षात राहाव्या ना म्हणून. ज्या शहरात आपण राहतो ना त्या शहराची स्वच्छता ठेवणं ही जबाबदारी आहे आपली. ती जर लक्षात राहत नसेल तर आठवण करून द्यायला वेगळे मार्ग सुद्धा आहेत. कळलं? या शहरात का आलास? पोटा पाण्यासाठी ना? या शहरातल्या माणसांमुळे रिक्षा चालवून तुझं घर चालतं. म्हणजे हे शहर तुझ्यासाठी स्वतःचं घर आहे. मग स्वतःच्याच घरात घाण करता तुम्ही? तुला लाज नाही वाटत? तुझ्या आई बाबांच्या वयाचे आहेत ते. तुम्हाला काय वाटलं? हा, तुला मदतीला 4-5 रिक्षावाले येतील. आले का? मी आहे बेडरूम मध्ये. काकू थांब ना. तो पण काय? मला जरा तुमच्याशी बोलायचंय. का? काही स्पेशल? हो म्हणजे खरं तर स्पेशलच आहे. एक मिनिट. चेतना काकू आणताय ना खीर ना? आणते. आज काय दिवे लावले आहेत तुझ्या लाडक्या केदारने? केदारने नाही, युवराजने. त्याला आवडते ना खीर म्हणून केलीये. रिअली? असं काय केलं युवीने? आजचा दिवस जसा युवराजसाठी स्पेशल आहे तसा माझ्यासाठी सुद्धा आहे. कारण आज माझ्या भावाने खूप महत्वाचं काम करून दाखवलंय. युवराज, what you have done today, I'm extremely proud of you. तोंडगोडकर. थँक्यू ताई, पण हे कौतुक वगैरे नको प्लीज. अरे ऑफकोर्स तू चांगलं काम केलंस तर त्याचं कौतुक व्हायला हवं ना. ताई तूच म्हणतेस ना MNNचं काय काम आहे? सत्य जगासमोर आणणं. तसंच माझं कर्तव्य आहे की MNN साठी जीवापाड काम करणं. आणि मी MNNचा वारस म्हणून तेच केलंय. हो की नाही मामा? ते बरोबर आहे, पण मला कोणी सांगणार आहे का की हे कौतुक कशाबद्दल चाललंय? मी सांगते. तुम्हाला आठवतंय काकू रेव पार्टीची स्टोरी आपण युवराजला करायला दिली होती? त्याची एक खूप मोठी लीड युवराज स्वतः MNN कडे घेऊन आलाय. एक बहीण म्हणून नाही, MNN ची CEO म्हणून सुद्धा. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. यू डन अ व्हेरी गुड जॉब. Oh, युवी, I love you so much. And I know, तू स्वतःला कधी ना कधी प्रूव्ह करणारच होतास. पण एकदा का त्याला आत टाकलं ना की बॉसचं लाईफ एकदम सॉर्ट आहे. हो ना यार फातिमा, एकदा काही टेन्शन गेलं ना की मगच बॉस त्यांच्या लव्ह स्टोरीकडे ना असं फुल फोकसने बघू शकतील. आणि ते लवकर व्हावं. बिचारे केडी सर किती वर्ष झालेत बॉसची वाट बघतायत. खरंय. हाँ ना, मेरी तो आंखें तरस रही है उनका घर बसते हुए देखने के लिए. मला काय वाटतं माहितीये, बॉस आणि केडी सरना OTP आहेत. वन टाइम पासवर्ड. वन ट्रू पेअरिंग. असं कनेक्शन जे फक्त एकमेकाशीच कनेक्ट होऊ शकतं, दुसऱ्या कोणाचीच नाही. मग असं बोल ना, काय पण काय उदाहरणं देतो. ए मिलेनियल्स, तुम्ही पण ना जरा ह्या जेनझी लिंगो शिकून घ्या. हा, बॉस आणि केडी सरांचा बेबी आल्यावरती तुम्ही त्यांच्याशी अशा भाषेत बोलणार आहात. आणि गाईस, त्या पॉवर कपलचं बेबी पण एकदम पॉवर चाइल्ड असेल ना. ते टेक्नो त्याला विचार रे, भविष्य सांगतात म्हणा. आधी त्यांचं वास्तव मार्गी लागू दे. करेक्ट. आणि आता ती वेळ आलीये केडी सरांनी बॉसच्या प्रपोजलचं उत्तर देण्याची. केडी सरांचं प्रपोजल एकदम असं स्पेशल युनिक व्हायला हवं. होणार लवकरच लव्ह स्टोरी पूर्ण होणार. अरे सासू आजीना फोन काय मी चौकशी करी सगळी. काय नाही, काल दिन काय होईना माहितीये का, ते आंबा जेव काय आणि म्हातारीला वहिनी ऍसिडिटी आणि म्हणे हार्ट अटॅक होणार असं म्हणे. अख्खं गाव गोळा करे त्या म्हातारीने. नाही तर काय या म्हातारीना येडता कवय काय माहिती. हॅलो हॅलो हॅलो. हा काय तुला चिडायला काय होईना ते? हॅलो. अरे ऐक ना त्याने चालेल. टेक्नो या बायकांना कशा गोष्टीवरून राग येईल ना काही सांगता येणार नाही भाऊ. चल जातो मी पटकन, नाही तर काही खरं नाही माझं. खरं सांगितलं म्हणून चिडल्या नाहीत ते तुमच्यावरती. तुम्ही त्यांच्या माहेरच्यांबद्दल बोललात ना म्हणून चिडल्या आहेत त्या, कळलं का? नाही बाय उगाच तू आता तेल टाकू नको त्याच्यात.
टेक्नो उगाच भडका उडायच्या आधी मला घरी पळू दे, नाही तर मला हार्ट अटॅक यायचं बाबा. ऑल द बेस्ट. हा, thank you, नीट सांभाळा सगळं यावेळेस. बाय बाय. केडी सरांचा फोन आहे. काय हॅलो हा सर बोला. त्या फोटो मधल्या मुलाबद्दल काही माहिती मिळाली? हो सर, मी इंटरनेटवरती अपलोड केलाय. मॅचिंग फोटो सापडतोय का तेच चेक करतोय. हो मी माझ्या नेटवर्कला सुद्धा पाठवलंय. सापडेल तो मुलगा लवकरच. ठीक आहे, बाय. हो सर. सर 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 त्या मुलीबद्दल काही बॉसला सांगितलं का? सांगणार आहे लवकरच. खरं ना? हो. तो अधिकार फक्त तिचा आहे. हे नातं फक्त मिशन पुरता होतं. तारिणी, सुमी काय म्हणते नेहमी, जी गोष्ट आपल्या नशिबात असते ती आपल्याला मिळतेच, आणि जी गोष्ट आपली नाही ती काही केल्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मग जे आपल्याकडे आहे ते जसं आहे त्याच्यात माणसांनी समाधानी राहायला हवं. केदार एक इतका चांगला, इतका जवळचा मित्र म्हणून माझ्या आयुष्यात आला. माझा टीम मेंबर झाला. प्रत्येक मिशन मध्ये, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तो माझ्या सोबत होता. याच्यातच मी समाधानी राहायला हवं ना. त्याच्याकडनं कुठलीही अपेक्षा ठेवणं आता बंद करायला हवं. आणि जे सुख तिचं आहे ते तिला मिळायलाच हवं.